हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माळीज प्युअर व्हेज किचन। कसं आहे मैत्रिणींनो, हे नाव का ठेवलेलं आहे तर आमचं आडनाव माळे आहे आणि आम्ही प्युअर व्हेज आहे, त्यामुळं हे नाव आम्ही ठेवलेलं आहे चॅनलला। आणि या चॅनलवर तुम्हाला सगळ्या व्हेजच रेसिपी बघायला मिळतील। नॉनव्हेज कोणतीही रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण आमच्यात नॉनव्हेज हे नसतंच, लक्षात ठेवा। तर आजचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। रेसिपी कशा वाटतात ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। आणि आज आहे नागपंचमी, तर नागपंचमीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना, दादांना, काकींना, मावशींना, काकांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि नागपंचमी असल्यामुळे, सण असल्यामुळे मी सणावाराला अशी साडी वगैरे नेसते, कारण आपण भरपूर साड्या घेतो आणि त्या कपाटातच पडलेल्या असतात, त्यांचा उपयोग काय मग, असं म्हणजे खूप असे पैसे घालून साड्या घेतो आणि त्याचा उपयोग काय, म्हणून सणावाराला तर साड्या नेसायच्याच। आता इथनं पुढे सगळे सण चालू होतात, तर मी सणाला साडी घरामध्ये नेसते, कारण साडी नेसली की आपल्याला बी जरा सण आहे असं वाटतं। साडीचा कलर खूप छान आहे, मेहंदी कलर आणि गुलाबी असं कॉम्बिनेशन होतं। आणि हा माझा थोडा आगाऊपणा झालेला आहे ब्लाऊजला, म्हणजे हा कलर लावायचा होता, चुकून मी हा कलर लावलेला आहे। पूर्ण ब्लाऊज असा होता, खरं हा थोडा माझा आगाऊपणा झालेला आहे, दुर्लक्ष करा, इग्नोर करा त्याला। चला रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी कशी वाटते ते मात्र मला कमेंट करत जावा। व्हिडिओला लाईक आणि कमेंट प्लीज करत जावा, कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यानुसारच मला कळणार की म्हणजे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ती। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने पुरणपोळी। सगळ्यात आधी मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। अर्धा किलोतली मी थोडीशी काढलेली आहे, कारण मला शुक्रवारी परत पाहिजे। शुक्रवारी मी दर शुक्रवारी श्रावणात पुरण घालत असते। आणि त्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर ती डाळ त्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या दिल्या आणि पूर्ण अशी मेणासारखी डाळ शिजवून घेतली। आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मग ती डाळ घातली, गूळ घातला। अर्धा किलो डाळीला आपण थोडासा काढायचा, अर्धा किलोतला गूळ आणि सगळा घालायचा। जास्त काय डाळ घातली नाही मी आज, मला वाटते अर्धा किलो याने आणलेलं, पण त्यातलं थोडं काढून ठेवलं, कारण आता शुक्रवारी पण आपल्याला पोळ्या बनवाव्या लागतात, म्हणून जास्त काय घातली नाही। बारीक गॅसवरच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं, कारण खाली लागतं मग। हे पहा, पुरण आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे। पुरण तयार झाले की नाही कसं ओळखायचं, तर ज्यावेळी पुरणामध्ये आपण असा चमचा रवतो त्यावेळी असा उभा राहतो, तो असा इकडे असं कुठं पडत नाही, त्यावेळी समजायचं की आपलं पुरण एकदम व्यवस्थित झालेलं आहे। आणि गरम असतानाच बारीक करून घ्यायचं, म्हणजे कसं होतं, पटणं बारीक होतं ते, गार रोज पण ठेवायचं नाही। गार झाले की मग ते वाळतं, कारण की गुळ असतो त्यामध्ये, त्यामुळे ते वाळतं, मग वाळल्यावर व्यवस्थित पडत नाही ते लवकर, त्यामुळे गरम असतानाच मऊ असतं पुरण। किती छान पुरण मेणासारखं शिजलंय बघा। आणि इकडे मी बटाटे लावलेले आहेत भाजीला। अर्धा किलो डाळीला अर्धा किलोतला थोडासा काढायचा आणि सगळा गूळ घालायचा, कारण पोळ्या गोड असल्या तरच चांगल्या लागतात। आणि पुरण शिजवून झाल्यानंतर गरम गरम असतानाच लगेच आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे। आता आमच्या या भागाला प्रत्येकाच्या घरात अशी पुरणाची चाळण असते पुरण बारीक करण्यासाठी, कारण आमच्या इकडे प्रत्येक सण हा पोळीशिवाय होतच नाही, त्यामुळे आमच्या इकडे अशी चाळण असते। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा पुरण वाटून घेऊ शकता। आणि ज्यावेळी आपण डाळ शिजायला घातलेली असते त्याच वेळी आपण पोळीला पीठसुद्धा मळून ठेवायचं, लक्षात ठेवा, कारण पोळीची कणिकसुद्धा व्यवस्थित भिजली पाहिजे।
पोळी लाटायच्या आधी 1 तास जवळजवळ कणिक तिंबवायची म्हणजे भिजवायची. 1 तासभर कसना कणिक भिजली पाहिजे. आणि त्यानंतर कणकेचा एक गोळा घेतला, त्यामध्ये पुरणाचा जो गोळा असतो तो भरून घेतला आणि पोळ्या मी लाटून घेत आहे. लाटत असताना पळपटला मी पांढरं कापड म्हणजे बांधलेला आहे, जेणेकरून पीठ जास्त लागत नाही आणि पोळी आपली फाटत पण नाही, चिटकत नाही पळपटला. त्यासाठी मीनं काय केलेलं आहे, तर आमच्या इकडे जे इचलकरंजीमध्ये यंत्रमागाचं जे कापड मिळतं ते मी बांधलेलं आहे. तुम्ही साधा हातरुमाल बांधला तरीसुद्धा चालेल. आणि मी पिठाच्या पोळ्या बनवत आहे. तुम्ही तेलाच्या जर पोळ्या बनवणार असला तर असं कापड वगैरे म्हणजे बांधून नाही चालत. जी प्लॅस्टिकची पिशवी असते बघा ती बांधायची. इकडे मी आमटीसुद्धा येळवणीची म्हणजे फोडणी मारून ठेवलेली आहे आणि तीसुद्धा गदगद उकळत आहे. आणि पोळी बघू शकता तुम्ही किती छान पोळ्या, कलर पोळीला खूपच मस्त आलेला आहे. आणि माझ्या पोळ्या थोड्याशा मोठ्या असतात, कारण की मला अशा लहान लहान पोळ्या लाटायला नाही आवडत. कमीत कमी आमच्यात मी दर सणाला 3च माणसं असून 1 किलो डाळ घालते. आजच थोडी कमी डाळ घातलेली आहे, नाही तर कायम आमच्यात 1 किलो डाळ मी घालत असते. तर या पद्धतीने मैत्रिणींनो पोळ्या नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. लाईट गेलेली होती त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आणि आत्ता लाईट आलेली आहे. पोळ्या करत असताना पुरण आणि कणिक यांची म्हणजे जी कन्सिस्टन्सी असते ती व्यवस्थित पाहिजे, नाहीतर पुरण घट्ट आणि कणिक जर आपली पातळ झाली तर पोळ्या येत नाहीत. दोन्ही व्यवस्थित, पुरण जर घट्ट असलं तर कणिक पण घट्ट लागते आणि पुरण पातळ असेल तर कणिकसुद्धा पातळ लागते, तरच आपल्या पोळ्या व्यवस्थित येतात. कारण आतलं जे सारण असतं ते व्यवस्थित पसरलं जातं. चला तर मैत्रिणींनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.